तर निवडणुकांसाठी आता घडामोडींना वेग आलेला आहे. आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून. मीरा भाईंदरमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार. एमआयएम आणि वंचितने सोबत यावं, त्यांचं स्वागत. मुझफ्फर हुसैन यांचं वक्तव्य. नागपूर महापालिकेसाठी अजितदादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढण्याची शक्यता. महायुतीत राष्ट्रवादी असणार की नाही याचा निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीकडून प्रचाराला सुरुवात. नाशकात चर्चेच्या फेऱ्यांमध्ये अडकली महायुती. 122 जागांपैकी शिंदेंच्या शिवसेनेची 40 ते 45 जागांची मागणी. अजितदादांच्या राष्ट्रवादीची 20 ते 25 जागांसाठी मागणी. इच्छुकांच्या मोठ्या संख्येमुळे भाजपसमोर मोठा पेच. जळगाव महापालिकेसाठी अद्यापही भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या युतीसंदर्भात निर्णय नाही. अजितदादांची राष्ट्रवादीही महायुती म्हणून लढण्यास इच्छुक. तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महायुती संदर्भात बैठक होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी भाजप नेत्यांना फोन करतो. आम्ही 4 वेळा बैठका घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आतापर्यंत काही निष्पन्न झालं नाही. संजय शिरसाट यांचं युतीवरून भाजपकडे बोट. तर तुमच्या मनात काय दडलंय माहीत नाही, पण तुमची भाषा योग्य नाही. संजय केनेकरांचा पलटवार. छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत चर्चा झाल्याची माहिती. 18 प्रभागातील जागा वाटपाबाबत एकमत, तर उर्वरित 11 प्रभागांसाठी चर्चा सुरू असल्याची माहिती. ठाण्यात गुंड मयूर शिंदेचा भाजपात प्रवेश. संजय केळकर, निरंजन डावखरेंच्या उपस्थितीत भाजपात घरवापसी. दिल्लीतील नेत्यांच्या विरोधामुळे काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश थांबवला होता, मात्र मंगळवारी रात्री मयूर शिंदेचा भाजपात प्रवेश. अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीत मनसे सहभागी. 10-12 जागांवर तिढा. अजून लवकर यादी जाहीर करू. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष कळमळकर यांची माहिती. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर. शिंदेंसह रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय शिरसाट, आशिष जयस्वाल, योगेश कदम, दीपक केसरकर, केंद्रीय मंत्री प्रताप जाधव, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार राहुल शेवाळे प्रचाराची धुरा सांभाळणार. आता पाहूया कसा उडतोय मनपा निवडणुकांचा धुरळा. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी. काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना दोन्ही महापालिकेत एकत्र लढणार. पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते सतेज पाटील यांची घोषणा. पुणे महापालिकेच्या निवडणूक रिंगणातही आंदेकर विरुद्ध कोमकर संघर्ष होण्याची शक्यता. माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा आरोप असलेल्या गणेश कोमकरची पत्नी कल्याणी कोमकरनं शिंदेंच्या शिवसेनेकडून मुलाखत देत उमेदवारीची मागणी केली. सोलापुरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या युतीच्या हालचाली वाढल्या. सोलापुरात भाजप आणि शिंदेंची शिवसेना एकत्रित निवडणूक लढण्याची शक्यता. सन्मानपूर्वक जागांचं वाटप करून मनपा निवडणूक लढवण्यासाठी एकमत. महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी काँग्रेस आणि रासपची युती. आगामी निवडणुकीत आम्ही सोबत राहू. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि रासपचे महादेव जानकर यांची पत्रकार परिषदेत घोषणा. महापालिका निवडणुकीआधी शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेला मोठा धक्का. जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. जालना शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला भाजपकडून अद्याप उत्तर नाही. भाजप सोबत येत नसेल तर इतरांसोबत आघाडीचा विचार करावा लागेल. जालना महापालिकेच्या युतीवरून अर्जुन खोतकर यांचं मोठं विधान. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून अनोख्या पद्धतीने प्रचार. वासुदेवाच्या वेशात सकाळी प्रभागांमध्ये फिरत झांज टाळ वाजवत गल्लोगल्ली चौकाचौकात उमेदवारांचा प्रचार. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं टॅगलाईनवरून सतेज पाटील आणि महाडिक यांचे दावे प्रतिदावे. रील स्टारच्या रीलला सतेज पाटलांची कमेंट. तर त्यालाच ज्याची टॅगलाईन त्यांची सत्ता होती मग त्यांना अपयश का आलं. कृष्णराज महाडिक यांचा कमेंटमधून सवाल. भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत युती करा. प्रकाश आंबेडकर यांच्या राज्यभरातील वंचितच्या जिल्हाध्यक्षांना सूचना. आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा. सुधीर मुनगंटीवार यांची ट्विट करत माहिती. नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कुडाळ न्यायालयाचा दणका. तिघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी. 2021 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या संविधान बचाव आंदोलनाप्रकरणी झाला होता गुन्हा दाखल. वाशिम नगर परिषद निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. भाजपने नगराध्यक्षपदावर विजय मिळवला असला तरी उपाध्यक्षपदासाठी भाजप आणि ठाकरेंची सेना यांच्यात तीव्र राजकीय रस्सीखेच. ठाकरेंच्या शिवसेनेचा परभणीत कार्यकर्ता मेळावा संपन्न. महाविकास आघाडीसोबत परभणी महापालिकेवर भगवा फडकवण्याचा व्यक्त केला विश्वास.
परभणी महापालिकेसाठी पहिल्याच दिवशी तब्बल 550 नामनिर्देश पत्राची विक्री, वेगवेगळ्या पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले खरेदी. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या विचारसरणीमुळे देशात अद्याप हिंदू मुस्लिम समस्या आहेत. नितीन गडकरींची काँग्रेसवर टीका. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेचा चुकीचा अर्थ लावला असंही केलं वक्तव्य. हर्षवर्धन पाटलांच्या साखर कारखान्याला ऊस नियंत्रण आदेशानुसार 11 कोटींचा दंड. परवाना मिळण्याआधीच गाळप हंगाम सुरू केल्यानं दंड. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल. 21 जानेवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार आहे. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच मालवाहतूकही सुरू केली जाणार आहे. सोनं 700 रुपयांनी तर चांदी 12,000 महागली. सोनं 1,40,801 तर चांदी 2,28,760 रुपयांवर. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरूपसिंग नाईक यांचं निधन. नवापूरच्या खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.